मी सायकलवरून येणारी मंडळी पाहिलेली आहेत आणि त्यासाठी थांबलो आहे. मी मंगळवेढ्यातून आहे, मंगळवेढा पंढरपूरच्या पुढं. आणि बरीचशी मंडळी सायकलवरून येताना दिसली, तर ही सगळीच 2 मिनटं थांबूया इथं आणि मी तुमच्याशी बोलतो. तुम्ही 5 मिनटं. हो हो, तुम्ही म्हणाल तिकडे घेऊ. हो हो हां हो, चला पुढं तुम्ही सावलीत. तर ही मंडळी पनवेलवरून आलेली आहेत आणि पाठीमाग वारी पंढरीची असं लिहिलेलं आहे. तर हे आपण यांच्याशी थोडा वेळ बोलणार आहे. आणि माझा यूट्यूब चॅनल आहे. तर बरीचशी मंडळी तुमची अजून पाठीमाग आहेत, काय पुढे गेलेली आहेत. हो, तर ते दिसलं. आम्ही थोडंसं थांबलो होतो, तर जाणून बुजून तुमच्याशी बोलण्यासाठी थांबलो आहे. तर तुम्ही आलात कुठून, काय सगळ्यांनी माहिती द्यावी. तर तुम्ही सुरुवात करा. कुठून आलात आणि कुठं चाललात? नमस्कार, मी राजकिशोरी लांडगे. पनवेलवरून आलो आहोत आम्ही. आमची पनवेल टू पंढरपूर ही प्रथमच वारी आहे आणि पर्यावरणाचा संदेश देत आम्ही सगळ्यांना चाललो आहोत. ही वारी आम्ही मानसिक, शारीरिक आणि एक आध्यात्मिक वारी म्हणून हे करत आहोत. सायन्स योग असताना सुद्धा तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून पंढरपूरला चाललेला आहात. आणि तुमच्याबरोबर लहान 2 मुली पण आहेत. हो, त्यांचं वयही कमी दिसतंय. ह्या सगळ्यात कमी वयातल्या रायडर आहेत, ज्या सध्या 9वी मध्ये शिकत आहेत. बरं. आणि सगळ्यात यंग लेडी आमच्यातली 63 इयर्स. सॅल्यूट हे दे त्यांच्याकडे. तर यंग लेडी नाही काय हरकत नाही. मी पण 62चा आहे. म्हणजे मला म्हणायचं काय, मी पर्यटन करत असतो. तर मला तुम्ही एवढ्या लांबून पनवेलवरून इथंपर्यंत, आणि आता तुम्ही येऊन थांबणार आहात का लगेच परत जाणार आहेत? नाही, रिटर्न जाणार आहोत. हां, आम्ही उद्या परत जाणार आहोत. माझं नाव उल्का दीपक धुरी, मी पनवेलची आहे. हां, रिटायर्ड झालेली आहे. बरं. पण अजूनही मी कामात आहे. सर्व्हिस कुठे केली तुम्ही? मी सिप्लामध्ये होते. सिप्लामध्ये, मेडिसिन कंपनीमध्ये. बरोबर. आता तुम्हाला पंढरपूरला सायकलवरून जावं का वाटलं? ह्याच्यात कुठचाही स्टंट म्हणून आम्ही नाही चाललो. स्टंट म्हणून मी असं म्हणणारच नाही. पण एक आता या लहान मुली आहेत. आणि तुम्ही कधी निघालात पनवेलवरून? आम्ही काल निघालोय पनवेलून. आणि एकतर रिटायर्ड नंतर आपल्या डोक्यात एक असतं की आता मी आराम करणार. हो. आणि मग त्याच्यात आपली तब्येत अजून खराब होते. म्हणून कुठेतरी ऍक्टिव्ह राहण्यासाठी मला पनवेल रायडर्स हा ग्रुप मिळाला. बेस्ट. आणि त्यांच्या मला सांभाळून देत आहेत सगळे माझ्या बरोबर. ह्या तरुण मुलांचं ह्यांचंही कौतुक आहे. बिलकुल आहे. आणि तुमचंही कौतुक. आणि बरेचशी मंडळी गेलेत. खरं तर मी आता त्यांचं रेकॉर्डिंग करायचं माझ्या डोक्यात आहे. पण आता मी जाता त्यांचा पाठीमागूनच व्हिडिओ शूट करून तुमच्याबरोबरच बोलून पुढे निघणार आहे. तर किती सायकल स्वार आहेत सगळे तुमचे मिळून? आम्ही आता 18 आहोत. 18 जण आहेत. 18 आहोत. आम्ही जास्त मोठा ग्रुप केला नाही. दुसऱ्या कलरमध्ये पण दिसलेत. आणि हिरव्या रंगाचे जे ड्रेस आहेत ते पण घातलेली काही मंडळी दिसली मला. आणि त्यात एक लहान मुलगा दिसला, एकदम छोटा मुलगा होता. तो कदाचित या मुलीपेक्षा सुद्धा लहान असेल. आहे त्या ग्रुप मध्ये. ठिकाणातून ह्या वारीसाठी लोक येत असतात ना. दीपक. तर दीपक, तुम्ही नमस्कार. तुमचं नाव मला कळलेलं आहे. अच्छा. नमस्कार, मी दीपक नार्वेकर आणि मी अभियंता आहे व्यवसायाने. IT मध्ये काम करतोय. सायकलिंग तुम्ही म्हणायला गेलात तर एक मानसिक आणि त्याचबरोबर शारीरिक, त्या दोन्ही लेवलला इफेक्ट करतात ते. तुमचं शारीरिक स्वास्थ्य पण व्यवस्थित ठेवणार आणि मानसिक लेवलला पण तुम्हाला स्ट्रॉंग बनवतं. आणि त्याचबरोबर पंढरपूर आहे, एक आध्यात्मिक आपलं प्रवास पण होतोय. लोकांशी भेटीगाठी होतात. आम्ही बऱ्याच लोकांना भेटत आलो आतापर्यंत. आणि खरं सांगायचं झालं तर जेवढं प्रेम मिळतंय ना ह्या प्रवासामध्ये, ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हा फक्त डेस्टिनेशन नाही आहे, तर हा प्रवास जो आहे आमचा, तो आम्हाला खूप आनंद देतोय. आणि आता 2-3 ठिकाणी आम्ही बऱ्याच ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबतोय, जेवायला थांबतोय. आमची रात्रीची सोय एका ठिकाणी झाली होती. बरं. कुंजीरवाडीमध्ये. हो, अत्यंत सुंदर अशी या प्रकारची सोय त्यांनी आमची केली होती. तर लोक भेटतात, लोकांचं प्रेम भेटतंय. ते घेत आम्ही पुढे चाललोय. आता मग आजचा तुमचा मुक्काम कुठे आहे? आजचा आपला इंदापूरच्या पुढे, थोडासा पुढे आहे. हो. तुमचं चॅनल कुठलं आहे? माझं चॅनल आहे इंडिया दौलत, INDIA.
Okay. TAULAT अच्छा. विदाउट स्पेस आहे सगळे हे. ओके ओके ओके. आणि माझा हेतू एक आहे की भारतामधली जी काय दौलत आहे हां हां हां. ती सगळ्यांना दाखवायची. Right, आता हे तुम्ही सुद्धा हां. भारतातली जी एक दौलत आहात, हो हो. एक तुम्हाला भेटून 5 मिनिटं बोलावं आणि म्हणून जाणून बोलून तुम्हाला त्रास दिलेला आहे मी. नाही नाही, हा त्रास नाही आहे. आमच्यासाठी तुमचं भेटणं आम्ही आनंद घेत चाललोय. आनंद घेताय, उलट चांगली गोष्ट आहे. हां. असंच बऱ्याचशा मंडळींनी, तरुण मंडळींनी, आता आमच्यासारखी वयस्कर मंडळी, ह्या मॅडमचं मला कौतुक आहे की आज 63 वय आहे आणि त्या सर्व्हिस करून रिटायर होऊन पुढं चाललेले आहेत, फिरतायत. आपल्या जीवनाचा आनंद आपण लुटतोय आणि असाच प्रत्येकानं जीवनाचा आनंद लुटत राहिला पाहिजे, या मताचा मी आहे. ह्या मुली, तुझं नाव काय आहे? सानिया. हां मी सानिया दादा ससाने. हां, बोल बोल. कितवीला आहेस, कुठं आहेस? मी आता 9वी मध्ये आहे. आम्ही श्रीगोंद्यावरून आलो माईंसोबत, पनवेल रायडर्स म्हणून. म्हणजे तू प्रॉपर श्रीगोंद्याची आहेस हां. आणि पनवेलला ह्यांच्या पनवेल रायडर्सला या ग्रुपला जॉईन झालेली आहे. हां. म्हणजे ग्रामीण भागात जाऊन, आता तुम्ही शहरात काय मंडळी असतील, आता बरीचशी शहरातली मंडळी ती ग्रामीण भागातलीच आहेत, पण तुम्ही जाऊन एन्जॉय करून. आणि तू कुठून आलीस? श्रीगोंदाच का? वा, म्हणजे दोघे तुम्ही श्रीगोंद्यात नमस्कार, आहात. मी राजनंदिनी सचिन रसाळ. हां हां. मी प्रॉपर श्रीगोंद्याची आहे, पण माईंसोबत पनवेलवरून. माई कोण? माई, हां. आमच्या माई. हां 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 त्यांच्यासोबत- त्याला एक लिटिल चॅम्प म्हणून, रॉयल लिटिल चॅम्प म्हणून ग्रुप आहे. हां हां त्या माध्यमातून मी काम करत होते. हां सगळ्या मुलांसोबत जायचे सायकलिंगला. हां हां तर त्यातल्याच ह्या 2 मुली आहेत हां. एक सांगा. ज्यांना खूप इच्छा होती हां, हां, हां. पंढरपूरला येण्याची. हां हां आणि रात्री काही कारणास्तव त्यांचं कॅन्सल पण झालं. हां पण योग असा आला हां. की पंढरपूरला जायचंच होतं. पांडुरंगाची इच्छाच होते भेटायची. हां. नाही, बरं झालं त्यांची की- मनापासून इच्छा होती आणि पांडुरंगाची पण इच्छा होती. हां. म्हणून योग इतका छान जुळून आला आणि आज त्या सोबत आमच्या आल्या. हां, नाहीतर हां. शाळेमुळे त्यांना जरा पॉसिबल नव्हतं, हां, पण सोबत येऊ शकल्या आज आमच्या. बरं, आणि बरं, सगळ्यांना खूप आनंद झाला. हां, हां, इतक्या कमी वयात त्या सोबत नाही पंढरपूर नाही, चांगलं करतायत. आहे. अतिशय कौतुक. ह्या मुलींचंही कौतुक, तुमच्याही नक्कीच. ग्रुपचं, आजच्या माई म्हणून नवीन- तुमचं पण कौतुक. आजच्या नवीन पिढीला नक्कीच हा संदेश देऊ इच्छिते की ह्या मुलांकडे बघा. हां. आणि आज जे मोबाईलला जे वेडे झालेत मुलं, हां. मोबाईलमध्ये, हां, हां. तर तुम्हीही ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टीचा आनंद घ्या जे हे आज मुलं करतायत हां, हां. सायकलिंगच्या माध्यमातून. हां. सगळ्यांनी हा आनंद घेतला तुम्ही पाहिजे. ट्रेकिंग वगैरे करताय का याशिवाय काय? नाही, सायकलिंगच असतं माझं. फक्त सायकलिंग. हो. तुम्ही? माझं रेअरली ट्रेकिंग असतं, जास्त करून सायकलिंगच असतं. हां हां हां. हो, जास्त सायकलिंग असतं. मी या वयात सुद्धा बऱ्याच ठिकाणी गडावरती जाऊन आलो. त्यामध्ये केंजळ गडावर जाऊन आलो, रायरेश्वरवरती जाऊन आलो. अजूनही बऱ्याच ठिकाणी जायचं माझा मानस आहे किंवा इच्छा आहे. आणि बघू पुढं काय काय होतं आहे. आणि मी जवळजवळ आत्तापर्यंत 250 व्हिडिओ यूट्यूबला टाकलेले आहेत. आणि हा तुमचा कदाचित त्याच्या पुढचा नंबर आहे, म्हणजे 255वर नंबर असेल. तर तुम्ही भेटलात, बोललात, अजून तुम्हाला काय सांगायचं असेल, संदेश द्यायचा असेल तर देऊ शकता. नाही, हेच सांगू आम्ही की जास्तीत जास्त सायकलिंग करा. हां पोल्युशन कमी होईल नाही होईल ते पुढची गोष्ट आहे, पण स्वतःचं फिटनेस राहील हां हां या दृष्टीने प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे. हां हां हां. तर तुम्ही सगळे मला बोललात, थांबलात, मी तुमची 5-10 मिनटं घेतली आणि तुम्ही तुमचा वेळ दिला आणि तुम्हाला पुढं जायचं आहे. तर तुमच्या या प्रवासासाठी शुभेच्छा. काळजी घेऊन प्रवास करा. Thank you. एवढंच बोलतो आणि तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुम्हाला सबस्क्राईब करतो आम्ही. एक थँक्यू. मिनिट, शेवटचा संदेश घ्या ना. बोला ना, बोला. या माध्यमातून, सायकलिंगच्या माध्यमातून मी सगळ्यांना संदेश देऊ इच्छिते की सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. सायकल चालवा, इंधन वाचवा. वा वा आणि सायकल चालवा, फिट राहा, हिट राहा. वा वा वा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.